नमस्कार मित्रांनो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की मंजू खूप जास्त त्रासात असते आणि तिचं मन पूर्णपणे खचलेलं असतं. तिला जगण्याचा खूप कंटाळा आलेला असतो आणि म्हणूनच ती स्वतःचा जीव द्यायला जाते. ती एका उंच ठिकाणी उभं राहून खाली उडी मारायला बघते. तिची अवस्था बघून तात्यासाहेबांना खूप मोठा धक्का बसतो. ते लगेच तिच्याकडे धावत जातात आणि तिला थांबवायचा प्रयत्न करतात. तिचं हे पाऊल बघून ते खूप घाबरतात आणि तिला असं काही न करण्यासाठी खूप विनंती करतात. तात्यासाहेब मंजूला शांत करायचा प्रयत्न करतात आणि तिचे हात जोडून विनंती करतात. ते तिला समजावतात की असा राग किंवा टोकाचा निर्णय घेणं खूप चुकीचं आहे. पण मंजू खूप दुखावलेली असते आणि ती तात्यासाहेबांचं काही ऐकायच्या मूडमध्ये नसते. ती त्यांना दूर राहायला सांगते आणि स्वतःचा जीव देण्यावर ठाम असते. तात्यासाहेब तिला खाली उतरण्यासाठी सतत विनंती करत असतात, कारण त्यांना तिची खूप काळजी वाटत असते. मंजू रडत रडत आपली सगळी भडास बाहेर काढते. ती म्हणते की तिने ज्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं त्यानेच तिच्यावर संशय घेतला. तिच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तिची परीक्षा घेतली. यामुळे तिचं मन पूर्णपणे तुटलंय आणि आता जगण्यात काही अर्थ उरला नाहीये. तिच्या मनात खूप राग आणि दुःख साचलेलं असतं. हे सगळं ऐकून तात्यासाहेबांना सुद्धा खूप वाईट वाटतं आणि ते स्वतः तिची माफी मागतात. तात्यासाहेब मंजूला एक बापासारखं समजावतात. ते तिला म्हणतात की जीव देणं हा फक्त हार मानणाऱ्या लोकांचा मार्ग आहे, पण तू तशी नाहीये. तू खूप हिंमतवान आणि लढवय्या आहेस. अपयशाला घाबरून मागे हटणं तुझ्या रक्तात नाहीये. तुझ्यामध्ये ही सगळी परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. तात्यासाहेबांचे हे शब्द मंजूच्या थेट मनाला भिडतात आणि ती स्वतःला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. मग ती तात्यासाहेबांना वचन देते की ती पुन्हा कधीही असा विचार करणार नाही. त्यानंतर तात्यासाहेब मंजूला व्यवस्थित सांभाळून घरात घेऊन येतात. ती खूप थकलेली आणि घाबरलेली असते. घरात आल्यावर सगळेच चिंतेत असतात. तात्यासाहेब सुनंदाला लगेच तिच्यासाठी पाणी आणायला सांगतात. मंजूला पाणी दिलं जातं आणि ती शांत बसून आराम करायला सांगितलं जातं. त्यामुळे घरातील वातावरण खूप गंभीर आणि भावूक झालेलं असतं. पण मंजू सुरक्षित असल्यामुळे सगळ्यांना थोडा दिलासा मिळतो. त्यानंतर घरातील इतर लोक मंजूच्या या वागण्यावर चर्चा करू लागतात. तात्यासाहेब सगळ्यांना बजावतात की मंजूवर पूर्ण लक्ष ठेवलं पाहिजे. ती कुठे जाते, काय करते यावर बारीक लक्ष असायला हवं, जेणेकरून अशी चूक पुन्हा होणार नाही. जर ती घराबाहेर पडली असती तर काहीतरी वाईट घडलं असतं. त्यामुळे घरातील प्रत्येक माणसाने तिची काळजी घेतली पाहिजे, असं तात्यासाहेब सगळ्यांना ठणकावून सांगतात. दुसऱ्या बाजूला माया सुर्वे याबद्दल चर्चा सुरू असते. माया सुर्वे हा महिला प्रदेश अध्यक्ष आहेत आणि भावी खासदार मंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न असतं. त्यांच्या राजकीय पदाबद्दल आणि ताकदीबद्दल घरात बोललं जातं. राजकारणात त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे आणि त्या किती मोठ्या पदावर पोहोचू शकतात यावर घरातील मंडळी आपापसात आपली मतं मांडत असतात. यामुळे घरातील विषय थोडा राजकारणाकडे वळतो. खासदारकीच्या तिकिटावरून आणि राजकारणावरून घरात मोठा वाद रंगतो. खासदारकीचं तिकीट कोणाला मिळणार आणि माया सुर्वे शांत का बसल्या आहेत यावर चर्चा होते. कोणीतरी म्हणतं की त्यांना धमकी मिळाल्यामुळे त्या गप्प बसल्या आहेत. पण माया सुर्वे कोणाच्या बापाला भीत नाहीत. त्या भावी खासदार आणि मंत्री आहेत असं ठामपणे बोललं जातं. पक्षातील अंतर्गत राजकारण आणि तिकीट मिळवण्याची चढाओढ यावर मोठी चर्चा चालते. घरातील राजकीय आणि कौटुंबिक तणाव हळूहळू वाढताना दिसतो. तात्यासाहेबांच्या निर्णयावर आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातात. पण तात्यासाहेब खूप हुशारीने आणि ठामपणे परिस्थिती हाताळतात. ते स्पष्ट सांगतात की काय करायचं आणि काय नाही हे स्वतः ठरवतील. राजकीय घडामोडी कोणाला कसं हाताळायचं हे संकेत तात्यासाहेब आपल्या बोलण्यातून स्पष्टपणे देतात. शेवटी तात्यासाहेब घरातील जबाबदाऱ्या आणि राजकीय गणिते नीट सेट करतात. ते सगळ्यांना आपल्या कामावर लक्ष द्यायला सांगतात. पूर्वी दिशेकडे निर्देश करतात आणि हीच योग्य वेळ असल्याचं सांगतात. आजपासून सगळ्या गोष्टी काळजी घ्यायची आहे आणि राजकीय तिकीट असो वा घरातील विषय, सगळं काही आपल्याच नियंत्रणात राहिलं पाहिजे असा इशारा देऊन ते सगळ्या घरच्यांना सांगतात. तर मित्रांनो, आजचा हा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.